श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलवरती। प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्या मनाला शांतता देणारा, आयुष्याला नवी दिशा देणारा आणि संकटात धीर देणारा आहे। जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला दुःख, अडचणी, अपयश येतात, पण त्या अडचणीमध्येही जो माणूस विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो। स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पहिला संदेश म्हणजे श्रद्धा ठेवा, चिंता सोडा। आज माणूस सगळं काही असूनही अस्वस्थ आहे, कारण श्रद्धा कमी झाली आहे आणि चिंता मात्र वाढली आहे। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा असेल तर संकट पर्वतासारखं वाटत नाही आणि श्रद्धा नसेल तर सुखही ओझं वाटतं। तुम्ही रोज देवाला भेटू शकत नसतात, पूजा करू शकत नसाल तरीही चालेल, पण मनात विश्वास ठेवा, स्वामी तुमची परीक्षा घेतात, शिक्षा कधीच करत नाहीत। दुसरा संदेश खास तुमच्यासाठी आहे, तो म्हणजे वेळ वाईट असते, माणूस नाही। अनेकदा आपण म्हणतो माझंच नशीब वाईट आहे, मीच कमनशिबी आहे, पण स्वामी समर्थ सांगतात, वाईट वेळ कायमची नसते मित्रांनो, ती तुम्हाला मजबूत बनवायला येते। आज तुम्ही संघर्ष करत असाल, आर्थिक अडचणी असेल, आरोग्याची चिंता असेल, नात्यांमध्ये तणाव असेल, लक्षात ठेवा, ही फक्त वेळ आहे, ती निघून जाईल, पण तुम्ही जर खचला नाहीत तर तुम्ही नक्की पुढे जाल। स्वामी भक्तांनो, पुढचा संदेश आहे तो म्हणजे संयम हा सर्वात मोठा मंत्र आहे। स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे संयम। आजच्या काळात माणूस लगेच रागावतो, लगेच हार मानतो, पण स्वामी म्हणतात, जो संयम ठेवतो त्याच्यावर कृपा मात्र आपोआप होते। भक्तांनो, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही, त्यामुळे विश्वास नक्की ठेवा, तुम्हाला त्या गोष्टींचं फळ नक्कीच मिळणार असतं। तुमच्या जीवनात जे घडत आहे त्यामागे काहीतरी चांगलंच कारण आहे, फक्त तुम्हाला ते आत्ता दिसत नाही, कालांतराने नक्की दिसेल। पुढचा संदेश तो म्हणजे कोणाचं वाईट करू नका। स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, दुसऱ्याचं वाईट करशील तर त्याचं ओझं तुझ्याच आयुष्यावर पडेल। तुम्हाला कोणी त्रास दिला असेल, फसवले असेल किंवा अपमान केला असेल तर सूड घेऊ नका, सर्व सोडून द्या, त्याला माफ करा। स्वामींच्या चरणी न्याय नक्की होईल, पण तुमचं मन स्वच्छ ठेवा। भक्तांनो, पुढचा संदेश आहे तो म्हणजे कृतज्ञता ठेवा। आज आपल्याकडे जे नाही त्याचा विचार आपण जास्त करतो, ज्या गोष्टी आपल्या जवळ येणार नाहीत त्या गोष्टींचा आपण विचार करतो, पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जे आहे त्याबद्दल धन्यवाद मानणारा भक्त कधी रिकामा राहत नाही। ज्यात आहे त्यात आपण समाधानी असावं, असमाधान कधीही मानू नये। आज तुमच्याकडं अन्न आहे, श्वास आहे, घर आहे, कुटुंब आहे, हे सगळं कृपेमुळेच तर आहे ना। कृतज्ञतेनं जगाल तर आयुष्य सुंदर होईल, स्वच्छ निर्मळ होईल। 6. नामस्मरणाचे महत्त्व। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेतल्याने मन शांत होते। श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त शब्द नाही, तर ती एक शक्ती आहे, महान शक्ती। दिवसभरात फक्त 5 मिनिटं जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा मन शांत होतं, नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो। नामातच तर समाधान आहे, नामातच उपाय आहे, नामातच आपलं सर्वस्व आहे। भक्तांनो, स्वतःवर विश्वास ठेवा। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, पण तुला चालावंच लागेल। देव मदत करतो, पण प्रयत्न मात्र आपल्यालाच करावे लागतात। रडत बसण्यापेक्षा उठून प्रयत्न कर, पडाल उठाल पण थांबू नका, खचू नका। प्रिय भक्तांनो, आज जर तुमचं मन खचलेलं असेल किंवा डोळ्यात पाणी असेल तर स्वामींच्या चरणी फक्त एवढंच सांगा, स्वामी आता तुझ्यावरच सर्व सोपवतो, आणि मग पहा, आयुष्य हळूहळू बदलायला लागेल। श्री स्वामी समर्थ, भिऊ नकोस, धीर धर, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। स्वामींचे निश्चिम भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, आजच्यासारखे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी किंवा तुमच्या खचलेल्या मनाला प्रेरणा देण्यासाठी, असेच उपयुक्त विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।
मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.